पद्धतीची झाली। पहिल्या सामन्यामध्ये वंदे मातरम अगेन्स्टमध्ये खूपच सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून हाताळली गेली। आता मात्र तिसऱ्या फेरीचा सामना खेळताना दिसतोय। निश्चितच कुंभोली संघा दरम्यान सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये तुषार यांची गोलंदाजी बहुमोलाची ठरली होती। आता मात्र कुणाल सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसतोय। आपल्या संघाकरिता चांगली कामगिरी करावी लागेल। 12 चेंडूचे हे सामने आहेत, 2 षटकाचे हे सामने आहेत। 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस मनामध्ये घेऊन दोन्ही फलंदाजी मार्गावर सज्ज झालेले आहेत। यावेळेस चिनू अलाउन दी कार्पेट चेंडू खेळला जातोय। चिनू यांच्या मार्फत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। एकेरी धावावर समाधान मानावं लागेल। एकेरी धावाने श्री गणेशा केले जातोय। धाव फलकावर धावसंख्या लगावली जाते 1। पहिला चेंडू खूपच सुंदररित्या हाताळला जातोय। चांगल्या टप्प्यावर चांगला लाईन लेंथवर चेंडू टाकला जातोय। एकेरी धावाने श्री गणेशा केला जातोय। धाव संख्या लगावली जाते। धाव फलकावर 1 बिनबाद 1 धाव। पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन कुणाल गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय। कुणाल यांच्याबद्दल विचार करायचं झालं, बोलायचं झालं तर एक चांगलासा गोलंदाज आहे। आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली। यावेळेस क्रितेश बिमर पद्धतीचा चेंडू पंच नो म्हणून घोषित करतात। निश्चितच लॉलीपॉप असा चेंडू त्यांच्या हातून मिस होतोय। बिमर पद्धत चेंडू एकेरी धाव 9च्या रूपाने इथे मात्र मिळताना दिसते बिरवाडी संघाला। एकेरी धाव संघाची धावसंख्या सरसावताना दिसते। धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते बिनबाद 2 या आकड्यावर। आता मात्र फ्री हिट चेंडू असेल। फ्री हिट चेंडूचा समाचार कुठल्या पद्धतीने घेतोय क्रितेश घरत। निश्चितच चांगला असा फलंदाज आहे, चांगले फटकेबाजी करू शकतो, पण तेवढा चांगला गोलंदाज कुणाल त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। आता मात्र कुणालांच्या षटकातला दुसरा चेंडू। या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो। फ्री हिट चेंडू। यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू पंच वळतील, पंच घोषित करतील वाईड चेंडू। अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र करताना दिसतोय। अतिरिक्त धावसंख्या वाढीने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते। निश्चितच चांगली गोलंदाजी करत होता, मात्र बिमर टाकल्यानंतर कुठेतरी आपल्या लाईन लेंथ पासून भरकटताना दिसतोय गोलंदाज कुणाल। यावेळेस बॅटेची कड घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। फ्री हिटचा चेंडू होता आणि आता मात्र निर्धावाचा चेंडू टाकला जातोय कुणालांच्या माध्यमातून। खूपच सुरेख गोलंदाजी केली जाते कुणालच्या माध्यमातून। कुणाल आपल्या संघासाठी बहुमोलाची कामगिरी करताना दिसतोय। बॅकफुटवर ढकलला जातोय बिरवाडी संघ। एक मोठा हिटची आवश्यकता असेल बिरवाडी संघाला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय। चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 4 या आकड्यावर। कमीत कमी 22 ते 25 धावांचं लक्ष्य उभारावं लागेल। एक चांगला संघ आहे। एका बाजूला क्रितेश घरत आहेत तर एका बाजूला मीन आहेत। निश्चितच मीन सुद्धा चांगली फलंदाजी करतात। मीनच्या अगोदर तुषार सुद्धा खूपच सुंदर अशी फलंदाजी करतात। यावेळेस अलोंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढतायत चिनू। एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। एकेरी धावाने धावसंख्या धावफलक सरसावताना दिसतोय। धावफलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय। या षटकातला आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज। 4 चेंडू टाकून झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शेष आहेत। 2 चेंडू मध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय क्रितेश घरत। यावेळेस लॉफ्टेड पद्धतीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला क्रितेश घरत यांच्या फळीतून। आता मात्र चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। एकेरी धावने संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 6। निश्चितच या षटकामध्ये एक मोठा फटका खेळावा लागेल। या शेवटच्या चेंडूवर काहीतरी कमाल घडवून आणावी लागेल फलंदाज चिनू यांना। लेफ्ट हँडर फलंदाज आहे कुंभोली मैदान। लेफ्ट हँडर फलंदाजासाठी साजेस असा मैदान आहे। यावेळेस लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढतोय। एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये चिनू आता मात्र मंद मंद पावलाने आपल्या डगआउटच्या दिशेने परत जाताना दिसतोय। डीजे
जागृती मिळवणे डीजे आता मात्र फलंदाज देतो निकू. निकू सुद्धा एक चांगला असा फलंदाज आहे. निकू यांच्या मार्फत चांगली फलंदाजी केली जाते. गेल्या सामन्यामध्ये त्यांच्या फळीतून चांगली फलंदाजी झाली होती. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज. पंकज सुद्धा चांगला असा गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूपच भेदक गोलंदाजीचा मारा त्यांच्या मार्फत केला होता आणि वंदे मातरम संघाला गळचा अहेर दिला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी केली होती, पण त्या सामन्यामध्ये त्यांच्यावर प्रहार चढवला होता ड्रीमियानने आणि तो सामना 6 बॉल 6 या धावापर्यंत पोहोचला होता. मात्र तो सामना कुंबोली संघ पराभूत होऊन आता मात्र घरी परतलेला आहे. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन या षटकातला पहिला चेंडू घेऊन पंकज. यावेळेस मात्र खूपच गतिवान असा चेंडू टाकला जातोय. पंकजाच्या माध्यमातून एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या मात्र लगावली जाते 8 या आकड्यावर. कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय बिरवाडी संघ. गतीमध्ये व्हेरिएशन घडवून आणतोय. कधी गतिवान चेंडू टाकला जातोय. पहिला चेंडू योग्य त्या टप्प्यावर इथे मात्र हाताळला जातोय पंकजांच्या रूपाने. आता मात्र या षटकातला दुसरा चेंडू पंकज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विठ्ठल रखुमाई एंडवरून गोलंदाजी करतील. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळून काढतो. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. बघूया दुसरी धाव घेण्यास तयार आहेत की नाही फलंदाज. निश्चितच स्ट्राईक एंडवर तंबू गाडून राहतील. बिरवाडीचा किंग म्हणून ओळखला रितेश घरत. आता मात्र 2-3 चांगले फटके त्यांच्या फळीतून येणे आवश्यक आहे. संकट मोचकची भूमिका त्यांना पार पाडावी लागेल. आपल्या संघाला संकटातून बाहेर काढावा लागेल. निश्चितच चांगली गोलंदाजी इथे मात्र करतोय संघ. मराठा 11 पालघर संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर खूपच सुंदर असं गोलंदाजी. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू पोहोचवला जातोय सीमापार. षटकार 6 धावा. डीजे आता मात्र प्रेशर रिलीज फटका खेळला जातोय. रितेश घरत त्यांच्या फळीतून चेंडू 6 धावांसाठी पोहोचवतोय, सरसवतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या ऑन दी बोर्ड लागली जाते 15. अजूनही या षटकातले 3 चेंडू शेष आहे. 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा एकत्रित करतोय. चला अकरपट्टी संघ तुम्ही इथे आलात, खेळलात. विशाल भाऊ तुमचं मनापासून कौतुक आणि अशाच प्रकारची भूमिका तुमच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस पार पडेल अशी अपेक्षा. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली जातो क्षेत्ररक्षक. यावेळेस क्षेत्ररक्षक आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये चूक करताना दिसतोय. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या मात्र 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. रितेश घरत सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं किती महागात पडू शकते आता या 2 चेंडूमध्ये समजेलच. मात्र निकू बॅक टू पवेलियन जाताना दिसतोय. डीजे धावसंख्या जाऊन बस 16 या आकड्यावर. निश्चितच माझा सहयोगी मित्र सागर मला दर्शवतात, सांगतायत की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या चेस करणं खूप असं मुश्किल अशी बाब आहे. आणि हा वैशिष्ट्य आहे कुंभोली मैदानाचं की संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच धावसंख्या जरी कमी असेल तरी कुठलाही संघावर हावी होऊ शकतो. यावेळेस लोअर फुलटॉस म्हणजे चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला जातोय. रॉकेट शॉट चेंडू जातोय सीमापार. चौकार 4 धावा. खणखणीत चौकार. डीजे
रितेश घरत सारख्या फलंदाजाचा झेल सोडला गेला आणि पुढचा चेंडू मात्र सीमापार चौकार खेचला जातोय. आपला क्लास, आपला टेम्परामेंट, आपला परफॉर्मन्स दाखवताना दिसतोय रितेश घरत, मॅन फ्रॉम बिरवाडी. यावेळेस लॉंग हाय हँड हँडसम ओव्हर द फेस चेंडू पोहोचवतोय सरळ सीमापार षटकार. 6 धावा डीजे. का रितेश घरतला आधारस्तंभ मानलं जातंय. 9 चेंडू आणि आतिषबाजी 20 धावांची पारी इथे मात्र पार करण्यात आली. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. खूपच सुंदर खेळी रितेश घरत यांच्या मार्फत खेळण्यात आली. आपला क्लास दाखवला जातोय. कॉपीबुक स्टाईल फटके त्यांच्या मार्फत खेळले जात आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पंच प्लीज. सांगायचं आहे बिरवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सूर्य हा मावळतीला जाताना दिसतोय. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. फलंदाज पाठवायचा आहे. मीन आता स्वतः मात्र प्रमोट होताना दिसतोय. सलामीची फलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. एका बाजूला असेल तुषार तर दुसऱ्या बाजूला असेल मीन. दोन्ही चांगले असे फलंदाज आहेत. दोन्ही लेफ्ट हँडर असे फलंदाज आहेत. चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल कुंभोली मैदानावर. जर संध्याकाळच्या सत्रामध्ये 27 धावा काढायच्या असतील 13.5च्या सरासरीने धावावं लागेल. आणि निश्चितच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या चेस करणं खूपच अवघड बाब असेल. आणि गोलंदाज आहेत एका बाजूला चीनू तर दुसऱ्या बाजूला रितेश घरत. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय चीनू. आजच्या दिवसामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी चीनू यांच्या मार्फत केली गेली. आता मात्र काहीतरी चेंज करताना दिसत आहेत. पहिले षटक घेऊन येतोय रितेश घरत. आज रितेश घरत अशा प्रकारची भूमिका पार पाडतोय तर मातीला जरी हात लावला तरी सोना करू शकतो अशा प्रकारची खेळी त्यांच्या मार्फत झाली. आजच्या दिवसाचा स्टार खेळाडू म्हणून त्याने आज आपलं नाव पटलावर अग्रलिखित केलं. आता रितेश यांच्या षटकात पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रितेश घरत, मॅन फ्रॉम बिरवाडी. चला लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडू 27 धावा. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू पंच वळतील. पंच वाईड म्हणून घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र केली जाते. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या इथे मात्र श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या धावफलकावर लागते 1. तुषार एक चांगला असा फलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मात्र पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू पोहोचवतोय खणखणीत चौकार. 4 धावा डीजे. चला नांदगाव होशी संघ आपला कर्णधार इथे पाठवून ठेवायचा आहे. नांदगाव होशी संघ आपला कर्णधार इथे पाठवून ठेवायचा आहे. आता मात्र पुढचा चेंडू रितेश घरत यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. रितेश यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला गेला. पॉइंट कव्हर रिजन मध्ये चेंडू पोहोचवला गेला सीमापार चौकार. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षकच्या तो चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धाव ह्या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने 2 चेंडूच्या सांगतानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 7 या आकड्यावर. निश्चितच आता मात्र 10 चेंडू आणि 20 धावा काढायच्या आहेत मराठा 11 पालघर संघाला. मराठा 11 पालघर संघ चांगला संघ म्हणून आजच्या दिवसामध्ये
अग्रस्थानी आहे। यावेळेस मात्र खूपच सुंदर असा चेंडू टाकला जातोय। चेंडूची सांगता मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केली जाते। चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय क्रितेश घरत। क्रितेश घरत आज फलंदाजीची गोष्ट झाली तर 9 चेंडूमध्ये 20 धावा एकत्रित केला गेला त्यांच्या माध्यमातून। आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यानंतर 3 चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकून झालेले आहेत। 3 चेंडूमध्ये 7 धावा एकत्रित करतोय मराठा 11 पालघर संघ। यावेळेस चिनू जातोय चेंडूच्या खाली। चिनू यांच्या मार्फत खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण केलं जातंय। एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ही 8 या धावफलकावर लागली जाते। आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय क्रितेश घरत। जखडून ठेवतोय फलंदाजाला। आता मात्र मीन यांना स्ट्राईक भेटताना दिसते। मीन सुद्धा एक चांगला असा फलंदाज आहे। चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते। आता बघूया यावेळेस रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चुकताना दिसतोय। निश्चितच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता। जर रिव्हर्स स्विचिट खेळण्याचा मनसुबा मनामध्ये नाही घेतला नसता तर निश्चितच हा चेंडू सीमापार षटकारासाठी पोहोचवला असता। मीन मध्ये हा क्लास आहे, हा दर्जा आहे। चेंडू धावसंख्या 1 ने सरसावते। धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर। मीन मध्ये क्लास, टेम्परामेंट आणि दर्जा आहे। यावेळेस बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वाईड म्हणून पंच घोषित करतायत। या वाईडने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते। षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय बिरवाडी संघातील गोलंदाज क्रितेश घरत। यावेळेस चेंडू उडला जातोय। चिनू जातोय चेंडूच्या खाली। यावेळेस चेंडू पोहोचवतोय खणखणीत षटकार। 6 धावा डीजे। चला चिनू घाई करायचे। 6 चेंडू 11 धावा। 6 चेंडू 11 धावा। नो टीम मीटिंग प्लीज सहकार्याचा करा क्रितेश घरत। 6 चेंडू 11 धावा। निश्चितच हा सिक्सर, हा षटकार महागात पडू शकतो बिरवाडी संघाला। आता मात्र चिनू यांना मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल। आपल्या संघाला कमबॅक करून आणून द्यावं लागेल। आपल्या संघासाठी संकटमोचकची भूमिका पार पाडावी लागेल। 6 चेंडू 11 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठा टास्क असेल। मीन सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज चिनू। दरम्यान पुढचा यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर षटकार। 6 धावा। आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। 5 चेंडू 5 धावा। सामन्यामध्ये आता कुठेतरी पकड मजबूत करताना दिसतोय संघ मराठा 11 पालघर। 6 चेंडू मध्ये 11 धावांचं लक्ष्य होतं। 6 चेंडू 11 धावा लक्ष्य पेलवण्यासाठी आता पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातोय। निश्चितच 5 चेंडू 5 धावा। 5 चेंडू आणि 5 धावा। मॅच बॉल येताना दिसतोय। 5 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं जातंय। कशा प्रकारे हा सामन्यामध्ये कमबॅक करतोय बघूया चिनू। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो चिनू। यावेळेस चिनू यांच्यावर प्रहार चढवला जातोय। सामना जिंकतोय मराठा 11 पालघर संघ। मराठा 11 पालघर संघ कर्णधार त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा। मीन नांदगावचे कर्णधार आलेले आहेत। मीन 100 सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय। 3 षटकार त्यांच्या फळीतून निघाले। 100 सामना आपल्या बाजूने फिरवला गेला।